ओम साई राम, जय साई राम। स्वागत है आप सभी का पूजा शिरडी साई बाबा व्लॉग्स में। जैसे कि मैंने आपको पहले भी बताया था कि पारायण के पहले दिन सब लेडीज़, सारी महिलाएं पहले दिन आकर अपनी अपनी जगह फिक्स कर लेती हैं। दूसरे दिन आकर अपनी अपनी जगह पर बैठते हैं। अब जितने दिन पारायण चलेगा उतने दिन सारी महिलाएं अपनी ही फिक्स करी हुई जगह पे बैठेंगी और सारी महिलाएं अपनी अपनी जगह पर बैठ चुकी हैं। कुछ देर में पारायण शुरू होगा। पारायण के बीच हम सभी के समक्ष रामगिरी महाराज जी उपस्थित थे। रामगिरी महाराज के बारे में मैं आप लोगों को थोड़ी सी जानकारी देती हूँ। अभी जो स्टेज पे आए थे वो कौन से महाराज थे? रामगिरी महाराज थे। रामगिरी महाराज, नारंगिरी, उनके गुरु गंगागिरी। अच्छा, गंगागिरी महाराज के शिष्य नारंगिरी, नारंगिरी के शिष्य रामगिरी महाराज थे। अच्छा, जब बाबा के टाइम पे जो गंगागिरी महाराज थे ना, उनके शिष्य ये। अच्छा, मतलब उन्होंने साईं बाबा जी को देखा है? हाँ, साईं बाबा जी को देखा। साईं बाबा जी को उन्होंने बोला है कि गाँव वालों को बोला है इधर उनको रोक लो, ये हीरा है और ये भगवान का रूप है, तुम्हारा शिरडी का कल्याण हो जाएगा, तुम इनको मतलब रोक उस लो। समय जब बाबा को लोग मानते नहीं थे, पत्थर मारते थे। हाँ, इसलिए तो गांव लोगों को समझा के बोला उन्होंने। हाँ, कि गाँवकरी थे ना, गाँवकरी इनको बिठा के बोला, हाँ, इनको आप तकलीफ मत दो, इनको जो भी है तुम मदद करो, हाँ जी, उनको खाना खिलाओ, उनको हाँ, रहने का सहारा दो। हाँ, ये हीरा है, बोले हीरा ये भगवान है, हाँ, तुम्हारे शिरडी में आए, शिरडी का उद्धार हो जाएगा, अच्छा, शिरडी का नाम हो जाएगा, तुम इनको यही रोक लो, हाँ जी, इनको भगाओ मत। हाँ, फिर गंगागिरी ने बोला तो फिर गाँवकरी ने उनको रोक लिया। अच्छा, मतलब टूटा पहले बाबा को भगाया जा रहा था। हाँ, टूटा फूटा एक घर था, हाँ, वही मस्जिद बनाया, हाँ, उधर ही रह गए बाबा, जिसको अब द्वारका माई कहते हैं। द्वारका माई कहते। रामगिरी महाराज जी अब हम सभी के सामने उपस्थित हो चुके हैं। रामगिरी महाराज जी का स्वागत किया जाएगा हमारे मंदिर के सीईओ सर के द्वारा। साईबाबा संस्थान विश्वसेवा शिर्डीतर्फे माननीय महंत रामगिरीजी महाराज यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ तसंच हार घालून या ठिकाणी सन्मान होत आहे। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हे 32वे वर्ष पारायणाचं महंत या ठिकाणी आलेले आहे। या पारायण सोहळ्याचा आनंद दुर्दिनीत झालेला आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने हा सन्मान होत आहे। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नाटकाशिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं महंत रामगिरी महाराज यांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ आणि नाटकाशिक मंचाच्या वतीनं महाराजांचा सत्कार होत आहे। या ठिकाणी सत्कार गणपतराव गोलकर आणि अशोकराव कोटे या ठिकाणी नाटकाशिक मंचाच्या वतीनं गणपतराव गोलकर आणि अशोकराव कोटे नारायण धन्यवाद। तसेच या ठिकाणी आपले गुरुजी म्हणून आपण त्यांना मिराणे सर यांचाही सत्कार नाट्याधीश मंच व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं हे रंबागणनायका दशमुखा भक्ता भवतोषभि या कुंडे मृतसारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ब्रह्मा
सच्चिदानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिगच्छम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं विषमरहितं सद्गुरुं तन्नमामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। आता मंगलाचरण होईल, त्यानंतर स्तवन मंजरीचं पठण आणि नंतर आजच्या पुढील अध्यायास सुरुवात होईल। मंगलाचरण। माईक द्या। आज जरा गर्दी झाली आम्हाला। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री महागणाधिपतये नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा भ्रातो तुझे ग्राह्य संयोग मुद्रा तुझ दीन निद्रा करी भेद शिवा मजला सुभद्रा। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः सुन्वन्ति वै सवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावसीततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तरः विभूसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश्वर भगवान् विष्णु
गणेशाय नमः हे सर्वाधारा मयूरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या गंगोदरा पाहि मां श्री गणपते तू सकल गणांचा आदि ईश म्हणून म्हणती गणेश तू सम्मत सर्वशास्त्रास मंगलरूपा भालचंद्रा हे शारदे वाग्विलासिने तू सत्य सृष्टि की स्वामिने तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार करते जगताते तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशांचे सर्वथा तुझे अवघात अगाध सत्ता नमो तुझे जगदंबे हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया हे सगुण रूपा पंढरी राजा कृपानवा परम सूर्या पांडुरंगा नरहरे तू अवघांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवती शास्त्रे विचार करते तुझा स्वरूपाचा पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यातून न गवतती चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी सप्तवाद करावा तुला जाणती एक बाकीचे होते कुंठित तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी हे पंचवक्र शंकराव हे नरगुंडमालाधराव हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते तुझे नाम जाते उठी त्याचे दैन्य जाय उठा उठी ऐसा आहे दुर्जनी महिमा तुझ्या नावाचा तुझ्या चरणाबंधून मी हे स्तोत्र करीत हो लेखन या असजनावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता बंधू अत्रिसुधा इंदिरा कुलदैवता श्री तुकारामादे सगळ संता देवी अवघ्या भाविकाचे जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता तुझ्या पदे ठेवितो माता आता अभय असू दे तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तूची विष्णू नरोत्तमा अर्धांची ते ज्याची उमा तू कामावे तू सगी तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञान नभीगादिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू दीन दिना चिंतामणे तू तव भक्ता स्वर्गुणे तू गोडकेयांना भव्य करणे तू भीताचे आश्रय जगांचे आख्यकारक जेता विमल चैतन्य ते तुम्हीच आहात यागन विश्वास हा विलास तुमचाचे आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणाप्रत तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोभिता जन्म आणि मरण हे दोन्ही अज्ञानजन्य दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराज पाणी झऱ्यात पटकले म्हणून का तेच उपळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतोने काजेत आले जीवन म्हणून लाभले अभिमान झरा ऐसे तिजलागून जलाभावी पांगते लागला आणि आटला हे मुळे ठावे नजला काती जर खातेला वेदनाचे महत्वमुळे खातेची मात्र विमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आगता दारुण दैन्य अवस्था येतेचे नरदेह ही खात झाली शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा आनंद होते जरी तरी न पालक तो याचा म्हणून अजन्मा आपणार मी म्हणतसे दयाधनार अज्ञान राजा कन्ना करण्याभावे भजर तुम्ही ऐशा खाता आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार फुलेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाते प्रदर निराळे नावरूप मिळत येणे करून जगनात ओळख त्यांची पडत असे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे न उचित पाठी जेथे संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चय आणि व्याप्ती चैतन्याचे अवघ्या जगात ठाई साचे मग मी तू या भावनेची संलग्नतेची लागते जलमेघ गडभिंते एकपणे एक साचे अवतरणे भुवले होता त्याचे भेद होते अनेक जे गोदाच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे उपात कैसे न त्याचे योग्यता संत रूप गोदावी देखील तुम्ही आहावारी आम्ही खिल्लर कोप सरोवरी म्हणून घेल तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात काकी पवित्रा तुम्हा ठाई
पात्रामुळे पवित्रता आधी गोदा जलाचे सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकजीव पात्र गोदावरीचे एका ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य महाल मेघ गर्दीच्या उदगाला जो भूमी भाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा होणारे शास्त्रवत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी पडू कारक झाले मूर्ते गोड असुनी तैसे गुरुवरा आगे येत षण्पंथी नधान देत त्या पवित्र वृंदावन संघ विधान शोधते म्हणून संगती गोदावरी मी म्हणतो सागरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तो यजी भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी महानिर्भाळ आवणारी एका झाला गोदावरी त्या वेळेचे देखील वारी तिथे मोठून आजवरे मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्राचे आजवरे प्रत्येक संवत्सरी जुनी जाऊनी नवे वारी एकमात्रा भीतरी तोचनाय तुम्हा ठाया शतक एक संवत्सर त्या शतकांतील साधूवर हेच जल साकार नानाभूते झालाता या संतरूप धोतेसी प्रत संवत्सराची पूर आला निश्चयेसी समक्षमत संबंधाता मागुण नारद कुंभर ध्रुव प्रल्हाद बली नृपर शबरी अंगद वायुकुमार विदोरदोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माथारी पूर आले वर्षावरी ते वर्णना अशक्यमी या सांप्रत्या सदगात संतरूप गोदे प्रक आपण मूल आला तर साईनाथा निश्चयी म्हणून तुमच्या दिव्य चरणात मी करीतो वंदना महाराज माझा धरुणा पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातकांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करुणगाय लोहा अंगीचे दोष मनान आणि परिस गावी चालेका बहुरास गोधान लावे परतवणे माझ्या मनदी अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षे करुण करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहा जेते लोह बन जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसाची मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परिस मी लोह देखा माझ काढ अपनाते बालक अपराध सदैव करते परिणमाता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भगातीचे भव्यतारू तूच असते निश्चय तू कामधेनु चिंतामणे तू ज्ञान नभीचा वास्यमणी तू सद्गुणांचे भव्यताने अथवा सोपान स्वरगीता हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंदकना हे चित्ररूपा परिपूर्णा हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा हे भक्तजनांचा विश्रामा प्रसीद प्रसीद मदप्रदे तू सुंदर तू महात्मा झालेंद्र तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तू बोधला सावता तूच रामदास कतोदा तूच तुकाराम साईनाथा तूच सखा मानिक प्रभू या आतुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपल्या जातीची होऊन देता करुणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले दुराठी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी ये ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेचे तेथे तुम्हा म्हणतसे मशीद आपले वस्तिष्ठान विद्या वाचून असती कान पाट्या जाताना पाहून यवन वदने भागवत महान तैसे अग्नीची उपासना पाहुणे आपले दयाघना निश्चय होत आमुजामना ते आपण हिंदू
मनोने परिभेद हे व्यवहारिक याते चालते तार्किक परिजिज्ञासु भाविक ज्ञान वाटे महत्त्वाचे आपली आहे ब्राह्मण स्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवठांचे गुरुमूर्ती आम्हा अत्यतारक यवन हिंदूंचे विकट आले म्हणून तपस्य करता भले मसी अकलीला स्वीकारले लीला भक्तांचे गावावगा आपण जात गोता तीत सत्वस्तोतीका सत तीत तुम्ही साक्षात कर्तातीत साधती तर भगतकांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द निघतील कोठुनी तरी पाहुनी तुम्हाला मौन नाही धरिता मला काकी शब्द हेतस्तुतीला साहित्य आहे व्यवहारी म्हणून सत्य करुण जे होईल वर्णन ते सर्वदा करीना आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवा होना गळी हजा दुजास नाही मुळे स्थान जवळ साधन जाळ हिरण्यकश्यपू रावणाला देवदेशे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपी चंद्रे उकेरड्यासी गाडगे जालिंदरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला ऐसा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी कौमुदी तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परमळ संत विक्षु रसाळ रसमभावी तत्कृपा संत सुष्ट उष्टांप्रवी सत्समान निश्चिते उलट पाप्यावरी प्रती अलोटकांची वतसवे गोदावरी जलात मळकटेच धुवाया एक निर्मळते संदुकेत राहे लांब गोदे पासोरे जे संदुके मध्ये कैसले तेही वस्त्र एकदा आले होते हिवाळया लागी भरे गोदावरीचे पात्रात येथे संदूक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठाघात जीवात्मे हे चपट शरविकार मळत्याचा तुमच्या पदांचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळांत घालून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संप्रवचन घेण्यास कव गौतमी माझी विपुल नीर आणि धुने मळकट घाटावर तैसे जवळल्या साचार त्याचे हिनत्व धोदेशी तुम्ही सगन शीत तरुवर आम्ही पांढरस्त साचार तापत्रयाचा हा प्रघर तापलाचे चन्नांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेचे चेतनसाया आहे आपली लोकभक्तरा वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या करू लागून छाया करू कोण म्हणे तुमच्या कृपेने पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सखा लागला धर्मास्तवा सुग्रीव कृपेने विभीषणा साधला ते रामराळा संतांमुळे तो मोठेपणा लाधला श्री हरीची ज्याचे वर्णन वेदांची न होय ऐशा ब्रह्माची सगुण करवून भूमीची लाजविले संतांनीच रामाजने गंगुडा महार वैकुंठपते रुक्मिणीवर गोपोकाने उचलल्या ढोर राजुलेच्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाहे जगज्जीवन संत खरेचे यजमान सच्चिदानंद प्रभूंचे हार बोलले न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लेखा कोणाले पाडसाचा तेथे माझे आश्रवाचा डे सांगा कोठून जड जीवांचा उद्धारार्थ नाकड आला शिर्डीत पाणी ओतून पंचात दिवे तुम्ही जाळले सवा हात लाकडाची फळी मंजत करून साची आपल्या योग सामर्थ्याचे शक्ती दाविली भक्तजना लांधना कैकेचा तुम्ही केला हरण साचा कित्येकांच्या रोगांचा विमोह केला पुरीने वारण्या ऐहिक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे शिथिल गेले कोठन मोठे कोठे माने गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो काया मागे नलोटा मल लागे तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विना श्रेष्ठ कोणी हवंतराचे पूजेच साहित्य आहे विशेष परी तुझावयास तुम्हा
उपवास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची आघळी सन दीपवाळी आली खरी परी ते त्याने सागरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची क्षमावया तहान जल नामही ठाया वन्ही लागे शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे हंस आधीच अस्थिसाचे से समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परी न झाली तैसी म्हणे बोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक का पूजन करे तुमचे करो मी सांगा तरी ते कराया नाही पडले सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य कराया दासांचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उभारून लावितो कहाणी सप्तलंकाराची धावितो ही उल्हासाची प्रेम भावया सुमनाची माळागळात घालितो धूप कुत्सितपणाचा पुन्हा पुढे जायतो साचा जळीतो वाईट रंगाचा प्रेम सुदेल ध्यान त्याचे सद्गुरूने इतरत्र जे धूप जायतात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सत्व पलंगतीचा जातकाला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण वरती पाहण्याते अक्षयीचे जगाचा मनीचे जळया कुत्सितपणा मला रहित होईल मन गंगेचे गेला गरुडपणा भक्ती पवित्र सहजती दीप माया मोहाचा पाजवितो मी हासाचा तेने वैराग्य प्रवेता हो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो वैसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे सत्रस मला पाजणे काकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माझा मन माझे रक्षणा मी ती अर्पितो आपणा येणे नुरेल करते म्हणा कशाचाही मलकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य हो अपना मृग पुण्य श्लोका साईनाथ प्रार्थना सतो शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघना तया सिंह सत्स्वरूपा माया तमविनाशना जातगोतापिता सिंहा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिरडे ग्रामनिवासियात् श्रीज्ञानार्काज्ञानदात्या सर्वमङ्गलकारका भक्तचित्तमरावाहे शरणागतवत्सता सृष्टिकर्ता विवंशेतु पातातु इंदिरापति जगत्त्रयालयानेता रुद्रतो तु जिनेच्छति सुधवीनविता कोठे धावनाया महीवरी सर्वज्ञतु साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्व अपराधाची करावी हेती मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटाची घनिवारणे तू धेनो वत्समीताने तू इंदू चंद्रकांतने स्वर्णदे रूप पत्पादा आदरे दासहानने देवा आता श्री माझा कृपेचा करमंजरा शोक चिंता निवारावी गणू हातव किंकरा या प्रार्थना सके करुण मे करितो साष्टांग नमन तापकारवाणी दैन्य मासे निवारा लवलाही तू काय मे वासरू तू माय मे लेकरू माझे विषय नको धरू कठोरता मानसी तू मंगळा गिरी चंदन मी काटेरी गुरुपदान तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवो निया गुरुबुद्धी धान माझे ठाया राहिला कैसी गुरुराया चंदन कुसला कोणंबे कस्तुरीचा सहवासे मृत्युका मोल पावतसे पुष्पासंगे घडकसे वाससूत्रा मस्तके थोरांची ती करीती ते जागा गोष्टी दहन करते त्या वस्तू पावविती हे महत्पदा कारणे भस्म कौपी
रूपेण नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत कहूकडे गोरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी आराध्यला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधाय तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक या ज्या वस्तू समानेर सुख माझे मन हे निशंग त्या त्या प्रवीणे गुरुराया आपल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्यास सागरा सारोदत्पणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दासगमोती यातना ही पुरी कराल कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा बलवा तुझसे आता कसा तो बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजती असो या स्तोत्राची जे जे वाचतील प्रेमेची त्यांच्या त्यांच्या कामनेची तुम्ही पूर्वा महाराजा या स्तोत्रास आपणावर हाचे असो निरंतर पठन करत्यांचे त्रिताप दूर भावे एक संवत्सरे सुधिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध नाव ठेवून आपुल्या मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीच वाचने या स्तोत्रास कौतुक त्यांचे पहावया स्तोत्र पाठका उत्तम गती अंतिदेव गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्याची पुरवून श्रोते हो या स्तोत्राच्या पारायणे मंत्रबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्याने तो पठणे होईल सकाळू जनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावेळी सत्य सत्य त्रिवाचा संततीहीन संतान होईल स्तोत्र केल्या पठन स्तोत्र मार्गाचे संपूर्ण रोग जातील दिगंधराळ भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म घडेल नित्य स्तोत्राचा पारायणे धराभूत हो स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेचे जागामुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची भारी करा पाय बाबांचे चित्ते धरा जो अनाथांचा सोयरा भक्तकाम कल्पद्रुमाळ त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मग पामरा हातून ऐसी रचना होई कैसी सगळे 1840 भाद्रपद शुद्ध लक्षात तिथे गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुणे नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दाची बदलणे श्री साईनाथे शिरोणी म्हणे लेखक शिष्य दामोदर यास झाला साकार दास गणोमी किंकरा अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरे वेद विनवी अत्यादरी दास गणो श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणस्तु शुभं भवतु पुंडरी कवरदे हरिठ्ठल सीता कांत स्मरण जय जय पार्वती पतये हर हर महादेव श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आता साई सच्चरित्र अध्याय 9 आपण सुरू करूया। 1 बजे से 5 बजे तक पारायण रहता है। 1 बजे से लेकर 3 बजे तक पारायण का पहला मतलब भाग होता है। उसके बाद 3 से 5 बजे तक दूसरा भाग होता है। 3 बजे हमें रेस्ट दिया जाता है कि हम लोग पानी चाय नाश्ता कर आएँ। तो अभी सारी महिलाएं जिसको वॉशरूम जाना है या फिर अपना नाश्ता करना है या चाय पीना है, उसके लिए महिलाएं अब जा रही हैं। अभी इस समय रामगिरी महाराज जी का आशीर्वाद लेने के लिए सारी महिलाएं यहाँ पर इकट्ठा हो चुकी हैं। मैं ले चुकी हूँ आशीर्वाद और सामने हमारे दोनों गुरुजी खड़े हैं और अब मैं गुरुजी का भी आशीर्वाद लेने के लिए जाऊँगी। अभी कुछ महिलाएं हैं जो आशीर्वाद ले रही हैं, उनको ले लेने दो, फिर मैं लेती हूँ बाबा जी का आशीर्वाद।
क्योंकि बाबा की सेवा करते हैं, इनका आशीर्वाद भी हमारे लिए बहुत है। आशीर्वाद ले रही हूँ, दिखाना। जाओ जल्दी लो। ये मैं जब आ चुकी हूँ और ये मैंने लिया बाबा जी का आशीर्वाद। ती दर्शन घेऊन अब हम इधर आ चुके हैं। जैसे कि आप देख रहे हो, महिलाएं मतलब संस्थान की तरफ से ही यहाँ पे नाश्ता उपलब्ध कराया जाता है। नाश्ता, चाय और ये सारी महिलाएं प्रसाद का आनंद उठा रही हैं। और मुझे चाय पीना है तो मैं बस अब चाय पीने के लिए आगे जाऊँगी। ये सब निःशुल्क है, संस्थान की तरफ से है। पारायण की व्यवस्था बहुत अच्छी तरीके से की जाती है। हर एक चीज़ का ध्यान रखा जाता है। भक्तों को कोई भी परेशानी ना हो, इस चीज़ का ध्यान रखा जाता है। ये माझी है। मैं चाय लेके थोड़ा मतलब खाली जगह के पे आ गई, क्योंकि उधर की साइड ज़्यादा भीड़ थी और किसी के ऊपर चाय ना गिर जाए। चाय काफ़ी गर्म थी, इसलिए मैं थोड़ी खाली जगह पर आकर चाय पी रही हूँ आराम से बैठ के। मिलते हैं फिर नेक्स्ट वीडियो में पारायण के तीसरे दिन को। जब तक आप वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें, कमेंट करें। ओम साई राम।